गाईज आमचं दर्शन झालं आहे. आम्हाला खूप मस्त आरती पण मिळाली आणि आता मी प्रसाद घेते. तुम्ही बघा त्यात बर्फी प्रसाद मिळतो 20 रुपीजमध्ये पॅकेट मिळतात. तर मी तुम्हाला दाखवते काय आहे ते पॅकेट. तर गाईज असा कुपन मिळतो. गाईज मम्मी प्रसाद घेऊन आली. प्रसाद आणलेला आहे शाही शिंगणापूरचा. आणि सांगितलं तू नाही बोल तू काय. आपल्याला मस्त हा ते सांगितलं संध्याकाळची. आणि एकदम खाली दाखवू तुम्हाला. आम्हाला एक सकाळची काकड आरती मिळाली आणि संध्याकाळची शनी आरती. तर आज दोन्ही पवित्र दिवस आहे. आणि कसं वाटतंय सांज आरती म्हणे. एकदम मस्त. आजचा दिवस चांगला गेला आणि अजूनही बाकी आहे. बघू व्हॉट्स नेक्स्ट. वॉच नेक्स्ट. आजी छान दिवस चांगला गेला. आम्हाला दोन्ही आरत्या मिळाल्या. काकड आरती, सांज आरती, शनेश्वरची सांज आरती. आणि आता यो व्ह्यू. मजा आली गाईज मजा आली. येस. आणि तुम्हाला सांगू इकडे ना फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही ना. पण त्यांनी आम्ही तुमच्यासाठी केलं. ठीक आहे ते सोडा. माझ्या पुढेची बाई होती ना तिने लाईव्ह चालू केलेलं इंस्टाग्रामचं. लाईव्ह दर्शन दिलं तिने. लाईव्ह दर्शन दाखवलं ना. लाईव्ह दर्शन. असं पण लोक इकडे ओरडत होते सगळे व्हिडिओ करायचा नाही काय नाही. डेअरिंगबाज लोक आहेत. डायरेक्ट लाईव्ह सुरू करून टाकला. जाऊ दे ज्याचा त्याचा प्रश्न. चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. आज करणार आहे शॉपिंग. आज आमचा लास्ट डे आहे शिर्डीमध्ये. उद्या चेकआउट असेल आणि आम्ही करणार आहोत आज शॉपिंग इन शिर्डी. साडी बघायची आहे. चांगली कुठली साडी मिळाली तर साडी बघू. नाहीतर मग डिनर करून रूमवर. दॅट्स इट फॉर द डे. हवा चांगली. आणि शनी शिंगणापूरचं मंदिर आता नवीन केलंय. तर एवढं सुंदर वाटतंय. तुम्हाला अजून दाखवतो बाहेर जाऊन. टेम्पो आणि बस बघ. टेम्पो आणि गाडी बिडी का थांबली आहे.
गाईज आम्ही शनी शिंगणापूरवरून जेव्हा निघालो तेव्हा ऑन द वे आम्हाला हे ॲक्सिडेंट दिसलं. आणि ती स्कूल बस होती. थँक गॉड की ते रात्र होती म्हणून त्यात मुलं नव्हती. बट बघा, तुम्ही बघूच शकतात, खूप स्कॅरी ॲक्सिडेंट आहे ते. अख्ख्या स्कूल बसवर एक ट्रक पडलाय आणि डेंजरस आहे ते. सो गाईज, ठरल्याप्रमाणे आम्ही शॉपिंगसाठी निघालो. फर्स्ट आम्ही स्टॉप घेतला साडी बघण्यासाठी. 2-3 हँडलूमचे शॉप्स होते, त्याच्यात गेलो होतो, तुम्ही बघू शकता. पण मला काय एवढं खास वाटल्या नाही साड्या. म्हणजे काय असं नथिंग न्यू, कॉमनच होत्या ज्या इकडेही मिळतात. ही बघा, ही एक बरी वाटलेली. पण मग शेवटी आम्ही ठरवलं साडी कॅन्सल करायची आणि चादर बघायला जायची. सो हे आहे हँडलूम बेडशीट्स. छान होत्या आणि साईज पण मला जशी हवी होती तशीच होती आणि प्युअर कॉटन. तर मी भरपूर, मला खूप आवडल्या तर मी भरपूर घेऊन आले. नाही हो हो, अरे हो बोलली तर ठीक है. तो वो एक करो. और इसमें भी चलेगा मुझे. मम्मी किती काय काय घेतलंस? काय किती काय काय घेतलंस? बघू आता. 4-5 चादर सिलेक्ट नको. पण तो तुला घे ना, त्यात काय एवढं. जिकडे चादर बघितली तिकडेच मम्मी साडी बघायला बसली आहे. ये भी वही है क्या? हाँ, ये शुगर केन कॉटन है. ये तो क्या हमारा डेयरी मिल्क की तरह सेल होता है. काय काय घेतलंस? मी घेतले आहे 4-5 चादर. आता तो म्हणाला डिस्काउंट करणार, तर डिस्काउंट जर त्याने प्रॉपर दिले तर घेईन. तर आता मी साडी बघतो. कोणती आवडली? मला याच्यातलं काय नाही आवडलं. ये पैटर्न है, इसमें डिजाइन है, कलर्स आपको और मिलेंगे. ये कॉपर बॉर्डर में डोळे बघा या बाईचे. झोप आली आहे आणि म्हणे शॉपिंग करायची आहे. बघा, दोघं बसलेत. इकडे आम्ही साड्या बघतोय, पण मला काही पसंत नाही आली. ही आता नवीन आली आहे, कॉटन पैठणी. ही मटेरियल कॉटन आहे, आवडली मला. पण लेट्स सी व्हॉट आय कॅन डू. मॅमकडे बघा. सो पहिले त्यांना नाव दाखव. गाईज आहे बघा, या शॉपमधून आम्ही खरेदी केली आहे बेडशीट्स आम्ही घेतलेले आहे. आणि आता जाणार आहोत आम्ही जेवायला 3 वाजता. आणि हा बघा लगेज के साथ बोजा उठाते हुए आता आम्ही जाणार आहोत ह्याला डिनरला. मे बी आम्ही हॉटेलमध्येच जाऊ, नाहीतर मग बघू काहीतरी. काय निघालं? साडी नेसवलेली, तिला कसं वाट केलंय बघ. म्हणजे पहिली बाई नागडं केलं. हे बघ, बघितलं, हे अश्लील मला काहीतरी दाखवत असते. हे बघा, हे मॅनिक्युइनला नंगू किया आहे. आणि बघा, ही सांगते आम्हाला हे सगळं बघायला. गाईस, आम्ही नाही बिघडलोय, आजी बिघडली. आता तुम्ही बघितलं असेल, आम्ही ब्लँकेट बेडशीट जे पण आहे ते घेतलं आणि आम्ही आता डायरेक्टली. गाईज 1 सेकंड, मी एक गोष्ट दाखवते. ती आधी पहिली बघा, मग हिचं ऐका. आम्ही बसलो आहे ग्रेन अनाज म्हणून एक हॉटेल आहे इकडे, आणि समोर खिडकीतून दिसतं आहे आमचं हॉटेल. आम्ही आमच्या हॉटेल बरोबर चिटिंग केलेली आहे आणि आम्ही आलो आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवायला. बोल आता पुढे बोल. तर आम्ही जसं की मम्मी तुम्हाला बोलली, आम्ही आलो आहे ग्रेन अनाजमध्ये जेवायला.
आणि आता आम्ही काय काय मागवले मी सांगते तुम्हाला. आम्ही मागवलं पनीर टिक्का मसाला, रोटी, 2 रोटी कडक मागवली, एक्स्ट्रा कडक खाकरा पण केलं. आणि एक मिस्सी रोटी मागवली आहे. आणि कोणाला? मला. आणि पप्पांनी काय मला नान मागवलं. बटर नान. आणि हे सगळं आल्यानंतर तुम्हाला भेटू, कारण खूप भूक लागली आहे. हे आहे हॉटेलचं नाव. आजचं डिनर इकडे आहे. आम्ही जिकडे गेलेलो मार्केटमध्ये तिकडे खूप बघितलं, ट्राय केलं, पण AC नाही आहे आणि सगळे खूप क्राऊडेड होते. मग आम्हाला असं शांतीने बसायचं होतं. होय की नाही निखिल? काय म्हणणं तू? कोणाला बघतोय तू खिडकीच्या बाहेर? हा, कोण येणार आहे तुझं? कोणाची वाट बघतोय तू? कोण घेऊन जाणार आहे का तुम्हाला? मग खूप मी बोलते. इश लाडली ग. हा तर आता काय आहे ना, कॅमेरा चालू आहे ना, टपली दिली असती, टपली कळलं, पण काय टपली नाही ती, कॅमेऱ्यावर दिलेली टपली आहे. एनिवेज, तर मग आम्ही ना शॉपिंग केली. आलं आमचं. थांबा, पापड मागवलेला आहे, तेलामध्ये डुबवून आणलेला आहे. गाईस तर गाईस आम्हाला भूक एवढी लागलेली की व्हिडिओ शूट करायलाच आम्ही विसरलो. पण आम्ही इकडे मागवलोय पनीर आणि ते रोटी जे सांगितलं. आणि माझी फेवरेट डाळ, माझी आणि पप्पांची वेळ. गाईस सगळं रेस्टॉरंट पण आहे. आता आम्ही चाललो आमच्या रेस्टॉरंटमध्ये. आम्ही 5च्या एंट्रीने चाललोय. 5ची एंट्री आहे हॉटेलची. चलो, आणि अगेन समोर दिसते आपलं हॉटेल. सो गाईस बोल काय बोलू? सो गाईस आजचा ब्लॉग जर तुम्हाला काय पण तर आम्ही आता घरी आलो आहोत. आणि पाठी तुम्हाला दिसतंय का? कोण? मुंडी दिसते बघा, मुंडी. ते आम्ही आता माझ्या रूममध्ये, म्हणजे माझ्या आणि निखिलच्या रूममध्ये चिनीला बोलवलं आहे टाइमपास करायला. आजी कपडे बदलते आहे, मग ती पण येणार टाइमपास करायला. मग आम्ही सगळे एकत्र टाइमपास करू. आणि आजचा दिवस खूप हेक्टिक इन द सेन्स, नाही हेक्टिक नाही गेला, हेक्टिक नव्हता पण स्पिरिच्युअल गेला. स्पिरिच्युअल ॲज सकाळी आम्ही हे घेतलं, काकड आरती मिळाली आणि नंतर आराम केला. मग आम्ही खाल्लं पिल्लं आणि मग पुन्हा अनएक्सपेक्टेडली आम्हाला शनी मंदिरमध्ये आरती मिळाली. सांज आरती म्हणतात त्याला, संध्याकाळची. शी इज लाफिंग, आय डोंट नो. ती मुंडी हलते का? ती मुंडीला इग्नोर करा, ठीक आहे. तर आम्ही सांज आरती मिळाली, आम्हाला खूप बरं वाटलं. आणि नंतर मग आम्ही आणि खूप पीसफुल आरती होती ती. हा, म्हणजे एकाच दिवशी 2 स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स केले आम्ही. अँड आम्ही एक ऍक्सिडेंट पण बघितलं, ते पण तुम्ही बघालच त्याच्यामध्ये. व्हेरी डेंजरस नो. आणि जस्ट झालं होतं, तर आम्हाला पुढचं डिटेल माहित नाही. सेकंड थिंग इज मुंडी आली. पप्पांना माहित आहे डिटेल, पप्पांनी बघितली आहे. हा, तर दुसरी गोष्ट अशी की आता आम्ही झोपणार. ॲज ऑलवेज आमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे स्लीप. स्लीप इज इम्पॉर्टंट. फिरणं होत राहील,
वी आर नॉट दॅट टाईप ऑफ ट्रॅव्हलर जे सकाळी उठून धावतो हे पॉईंट बघायचंय, तो पॉईंट बघायचंय, इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं. वी आर नॉट लाईक दॅट. आय डोंट लाईक दॅट कन्सेप्ट ॲट ऑल. वेकेशन मीन्स वेकेशन. घरी सुद्धा आपण आपल्या कामात बिझी असतो, ठीक आहे. तर बाहेर आल्यावर काहीतरी रिलॅक्सेशन पाहिजे. सकाळी उठून धावणं परत नो. सो आय हॅव प्लॅन माय आयटिनरी अकॉर्डिंग टू दॅट ओनली. मी तुम्हाला प्लॅन सांगेन, बघू, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये कसा आम्ही प्लॅन केला. आणि त्यामध्ये झोपेला आम्ही खूप महत्व दिलेलं आहे. आता उद्या आम्ही आरामात उठणार आहे. ब्रेकफास्ट टाइम आपला असतो 10च्या आत उठावं लागेल जर ब्रेकफास्ट खायचं आहे तर. 9 o'clock उठून पहिला ब्रेकफास्ट खाणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही चेकआउट करू. चेकआउट केल्यानंतर आम्ही पुन्हा कुठेतरी जाणार आहोत. ते तुम्हाला दुसऱ्या व्लॉग मध्ये दिसणार. सो गाईज घाई मध्ये आम्ही ठेवतो घाईस. मुंडीच्या हाताला लागले. बोल. सो गाईज आम्हाला लई झाली आणि आम्ही ठेवतो आहे घाईस. सो गाईज, इफ यू लाईक दिस व्लॉग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हा व्लॉग इकडे एंड होतोय. अँड माय स्टाईल.